नमस्कार इश्टांनो, हांव तेजा गावडे आनी तुमकां सगळ्यांक म्हजो माये मोगाचो येवकार। अशेंच गाडयेन येताना म्हाका हांगासरल्यान निसर्गमय वातावरणाची भुरळ पडली आनी ही भुरळ फक्त म्हाकाच न्हय तर हेर लोकांक पाडपी असो हो गांव जावन आसा कणकुंबी। तर इश्टांनो, तुमी म्हणटले की आयज आमी हांगासर कित्याक आयल्या? तर आयज आमी हांगासर शिगमोत्सवाच्या निमतान आयल्या। आमी सगळ्यांनी गोंयचो शिगमोत्सव अनुभवलाच आसतलो, पूण शिगमोत्सव ही फक्त गोंयचीच लोकप्रिय कला नासून ती गोंयांत आनी गोंया भायल्या हेर वाठारांनी सुद्दां व्हडा उमेदीन आनी वेगवेगळ्या तरेन मनयतना आमकां दिश्टी पडटा। ग्रामीण वाठारांतलो शिगमो तर आगळो वेगळोच आसता आनी अशाच एका आगळ्या वेगळ्या शिगम्याचो आस्वाद घेवपा खातीर आमी कणकुंबी ह्या ग्रामीण वाठारांत आयल्या। चला तर पळोवया हो शिगमोत्सव आगळो वेगळो कित्याक आनी ताका मनोवपाची तयारी कशें केला ते। येवकार तुमकां, तुमचें नांव? नारायण पुनुगांवकर। माझे गणू बेळगांवकर सुर्ला। बरें, तुमी जी होळयेची जी तुमी तयारी आसा ती कशी करता? आम्ही काय करता, पयलीं आमचो गांव खालते आसलो, तो पळापळी व्हरता हूंय येयलो आनी हूंय थापन जालो। पयलीं आमी होळी घालता थंय आनी हूंय हाडटा। परत सांजचो आमी पयलीं हूंय फाग मागता। आमी गांवकार सगळे जमता, ढोल वाजयता आनी फाग मागता गांवांत पुऱ्या, आनी मागीर होळयेक वयता। होळयेक वयता आनी सगळे लोक मागीर हें करता, जेवण करता, हें करता, सगळे हें करता। तेज्या आदी आमी मागीर हें आमची एक देवूळ आसा तो खालती, थंय आमी ती देव पुजेक लायता। थंय सगळी मोवंडी काय करता, तांकां न्हीद बीद दवरता आनी आमचे गांवकार आसता ते म्हाजन घेवन येता।
नमस्कार. तुमचें नाव? माझे नाव काशीनाथ रामा गवस. आयज होळी सारको खोशयेचो दीस आणि तुम्ही तुमच्या गावात कोणकुंबी या गावात ह्या होळयेची तयारी कशे तरेन केल्या? होळी म्हणजे काल आम्ही होळी तोडपाक गेल्ले न्हू. होळी तोडून आम्ही काल सकाळी हाडली. आता ते आम्ही चढयली आणि आता त्याची देवाची पूजा केली आणि आता झाली तिचे काम सांगता झाली न्हू. आता हे सगळे तुमकां कामां करूंक जाय. समज ही होळयेची तयारी करपाक जाय, तुमकां गांववाल्यांचो आदार लागतलो. तुम्ही तुमच्या गांववाल्यांक वांगडा मेळून अशें तुमकां तेंचो कितें आदार मेळ्ळा? त्यांचो आदार म्हणजे आमकां तेंचो आदार बरोच आसता न्हू. बरो आसता म्हणजे सपोर्ट तेंचो आमकां सगळो आसता तेंचो गांववाल्यांचो. आमी तुम्ही कामांचें नियोजन कशें केलां? कामांचें वांटप कशें केलां? कामांचे म्हणजे आम्ही सगळे ते होळयेचे जेवण बिवण करता. ते अनपी आसता न्हू, तेंचे जेवण बिवण करता. ते जे मागीर तो माऊलीच्या देवळा कडेन महाप्रसाद म्हणून तो प्रसाद करता. ते बोकडे बिकडे कापता न्हू, तेंचो प्रसाद बिरसाद करून फाल्यां सकाळी जेवण आज सकाळी जेवण जेवन मग आमी होळी हाडली. आता तुमकां हे सगळ्या फुडल्या पिडयेक तुमकां कितें सांगूंक जाय तुमच्या ह्या होळयेच्या परंपरे बद्दल? म्हणजे परंपरा म्हणजे अशीच ही वर्सां वरूच पिडीक वर्सां वरूच अशीच होळी हाडपाक जाय अशें आमी सगळ्यांक सांगता. नमस्कार. तुमचें नाव? यशोदा गांवकर, चोरला. तुमकां आयज ह्या होळयेच्या निमतान हांगासर गांवांतलें वातावरण तूं कितें सांगूंक सोदता? सांगूंक सोदता. तुमकां कशें दिसता होळयेच्या निमतान? आमी सगळे न्हू होळयेक रावतात आनी आतां तुमच्या गांवांतली होळये बद्दल तूं कितें सांगूंक शकता? हांव बरें दिसता आमकां होळयेच्या निमतान. हांगा आमच्या गांवांत सगळे कार्यक्रम जाता, सांजचे सकाळचे बरें दिसता. कसले कसले कार्यक्रम जाता हांगासर? हांगा आमची घोडेमोडणी येता. पयलीं स्टार्टींग आयज काल होळी हाडली, आयज लेमांत घातली, फाल्यां तेची व्हड जातली. गांवांत भोंवता धुलीवंदन, आयज धुलीवंदन आणि फाल्यां घोडेमोडणी. त्याच्या नंतर आमचे हे रंगपंचमी म्हटल्यार सांजचे बी कार्यक्रम, दिवसाचे कार्यक्रम आसा. असे कार्यक्रम जाता. आमच्या देवस्थान माऊली येवन हांगा बसला न्हू, त्याच्या समोर सगळे कार्यक्रम जाता. नमस्कार इश्टांनो. आमी पळयलें की हांगासरली होळी कशे तरेन चडयली ती. ताज्या बद्दल अदीक म्हायती जाणून घेवपा खातीर आमी हांगासरल्या कांय वरिश्ठ लोकां वांगडा संवाद सादया. तुमचें नाव? माझे नाव लक्ष्मण रामा गावडे. मी माऊली देवस्थानचो सेक्रेटरी आसा. हा आमचो पारंपरिक शिमगो उत्सव आसता. ह्या शिमगो उत्सवामध्ये होळी ही कामां ना, ही मेन म्हत्वाचो मुद्दो आसा. ह्या होळी कडेन आमचो शिमगो उत्सव साजरो केलो जाता. इतो 5 दिवस रंगमंच बाबऱ्या कार्यक्रम, दररोज कार्यक्रम, हर रातीक कार्यक्रम. एक रातीक चोर, होळ, आपली घोडेमोडणी, रंगपंचमी असे अनेक कार्यक्रम, नाटकां, रणमाले, टिपरी खेळ, हरनाम असे इतर बरेच कार्यक्रम आमच्या गावामध्ये ह्या शिमगो उत्सवानिमित्त केले जातात. आमचा शिमगोचा उत्सव हा आमच्या खानापूर तालुक्यामध्ये 1 नंबर शिमगो उत्सव हे कणकुंबी गावचो शिमगो उत्सव आसा. असो आमचे शिमगो उत्सव तुमकां खंयच पळोवपाक मेळचो ना. आणि आमचो रात्री आमचो रविवारी आमची ही सांगता होता ह्या शिमगो उत्सवाची. असो आमच्या शिमगो उत्सव हो कार्यक्रम आसा. आमच्या शिमगो उत्सवामध्ये हर एक नमुन्याची रूपां कार्यक्रम, म्हणजे कार्यक्रमामध्ये मसोबा, सोंगा, अशी भटजींची, मोर नाचणे अशी हर एक कित्येक वस्तूंची आपलं प्रदर्शन आपण पळोवंक मिळता. असो आमच्या शिमगो उत्सवाचो कार्यक्रम होता.
तुम्ही आता होळयेच्या निमतान तयारी कशी कशी केल्या? म्हणजे आमच्या आदले दिसा हांगासर बरी मिटींग होता आमच्या प्रमुख गावच्या पंचांची सगळ्या गावकऱ्यांची आणि त्या वेळेक आम्ही ठरयचा काय म्हणून खंयच्या जंगलात होळी आज पळोवपाक जायी तो कोणी कोणी पळयल्या ते आमकां पयलीं उगडास करा म्हणटा मग उगडास केल्यानंतर मग ते हर एक मुलगे बगलेले असता ना होळी ती मग खंयची होळी पास करण्यासाठी आमचे एक 2-4 गावातले प्रमुख एक नेते बरे मंडळी जाणकार मंडळी तांकां आमी पाठवून दिल्यानंतर तांकां मागीर ते पास करता होळी चांगली खंयचें लाकूड चांगले सुशोभीत आसा ते मागीर पास करता आनी मग ते ठरयता मग ते आमचे ठरल्यानंतर आमचे दुसरे दिसा हांगा एक गाराणें वता पंचांचे म्हणजे गाराणें कित्याक होळी निमित्त आज आमी होळी ही हाडटलो होळी ही कामन्ना आसा म्हणजे एक देवताच आसा ती होळी कामन्ना म्हणजे हर एक तिची रुपां असतात त्या रुपामध्ये ती होळी कामन्ना अशी ताका म्हणटा आणि तो अशी 8 दिवसां आमची सांगता वता एक दिवसा रंगपंचमी जशी जशी येत एक दिवस 6 दिवसां येता एक दिवस 7 दिवसां येता एक दिवस 9 दिवसांनी येता एक दिवस 5 दिवसां येता असे हे शिमगा उत्सवाचे कार्यक्रम आसा मग मी तुमकां पाहिजे पत्रिका सुद्धा दिता आमच्या कार्यक्रमाची पाहिजे असल्यास तुमची जी ही होळयेची परंपरा आसा ती केन्नासान चालू आसा? ही जेव्हा हो गाव जोडलाय ही भूमी जोडल्या तेव्हापासून ही होळीची परंपरा आसा आजकालची ही परंपरा ना ही आता आमची मंदिरां सुद्धा आसा ही आमचं मंदिर आसा कुठल्या शतकामध्ये कोणी बांधलाय त्याचा इतिहासच आमकां माहिती ना 1100 सालच्या पहिला आमचं तर माऊली मंदिर आसा काय ना तेन्ना जोडलेला आसा असं आसा आता तुमच्या ह्या गावात आता होळयेच्या निमतान तुम्ही आता कामाचे नियोजन कसे करून घेता? म्हणजे आमचे अगोदर ठरयल्ले असता आज कोणाचो कार्यक्रम करूया उद्या कोणाचो कार्यक्रम ठरवूया असं आम्ही म्हणजे ठरयलं असतं अगोदर ठरयलं असतं मिटिंगमध्ये ठरयलं असतं एक दिवस आता उद्या होड असतं होडानिमित्त आमची पूजा सत्यनारायण पूजा असतं परत आणखी आमची दुसरी एक मुंबई पार्टी असा मुंबईची महामंडळ त्यांची त्या आपल्या आमचं रवनाथ मंदिर आसा थंयची पूजा असता एक दिवस गुरुवारी असे कार्यक्रम ठरयल्ले असता आणि आमची ही सांगता जाताना रंगपंचमी दिवशी आमची ह्या प्रत्येक देवताक आमची ही पालखी आसा ती सजवून प्रत्येक आमची रामेश्वर मंदिर माऊली मंदिर रवळनाथ मंदिर वीर मंदिर ह्या सगळ्या वीर मंदिराक भेट दिवन परत ते हांगा येता आणि हांगा आमचो हो रंगपंचमीचो उत्सव खेळलो जाता आणि रंगपंचमी प्रत्येकाच्या आंगार रंग उडयलो जाता असो हो रंगपंचमीचो कार्यक्रम जाता आणि मग प्रत्येकाचो नारळ वाडयलो जाता रंगपंचमीच्या निमित्तान आणि संध्याकाळी मग सवाशिणी आमच्यो गांवांतल्यो सगळ्यो हांगा देवी कडेन ओटी भरता 5-6 नारळाची आणि गाराणे असता असे आमचो कार्यक्रम असता
तुम्ही आमच्या तुमच्या होळयेच्या परंपरे बद्दल गोंयकारांक जावं तुमच्या फुडल्या पिढयेक कितें सांगूंक इच्छिता? आता हेच आमचो कार्यक्रम असा अशा प्रकारे असं आम्ही सांगू शकता. आमचो ठरलेलो कार्यक्रम असो शिमगो उत्सव होता आणि अशा प्रकारे आम्ही हो शिमगो उत्सव साजरो करता आणि सांगता करता. नमस्कार, तुमचें नाव? भरत गुरव. तुम्ही आता हे होळयेच्या निमतान हो एक असो म्हणटात की आमी उस्ताही असो एक सण आसता, ताच्या निमतान तुमी हो सण कसो मनयतली? तुमी हाची जी तुमची खोस ती तुमी कशी परगटायतले? आमच्या गावान हे 7 दिसाचे वेगवेगळे प्रोग्राम्स असता, तेतून सेलिब्रेट करता आमी सगळे. फर्स्ट दिसा आतां पयली सांजचे व्हळयेक वयता, सगळी लोकां वचून व्हळी हाडटा आनी आयज ही हे करता. दुसऱ्या दिसा मागीर आमचे म्हणजे डेलीचे कार्यक्रम असता. पयली चोर हा भाग घेतलो म्हणजे सगळ्या हितून जे आमचे हे असता रणमाले म्हणून असता, तेतून असे पयली गणपती हाडता, तेतून गाराणी बीन घालता, तेतून हे भट बीन म्हणून जावपाक शकता. मोर नाचता. नमस्कार, तुमचें नाव? किरण भाऊ. तुम्ही तू कशी आता होळयेचो उत्सव हा, तो तू कशा तरेन मनयतलो? आता आम्ही सगळे गावातले भुरगेचे डायरेक्ट व्हळेक वता, हांगासर घरान आता आमचे पंच मंडळी सगळे आमकां बलयता, खंय होळी हा अशें सगळे उलयतात. मागीर सगळे लोक पुरे जंगलात वयता, जंगलात हाडटा, मागीर सगळे गारांनी वगैरे तुम्ही पयल्यात आता. त्याच्यानंतर आता आमचे ती होळी कामना खायली आणि होळी आमची जी विशीतली म्हणतात, ती विशीतली होळी आता चलयतले, ते वयर करतले. मागीर होळी कामनाची बाजारात आमच्यानी दुसरें एक गांव आसा बाजारपेठ, संतुमी बाजारपेठ, तितल्यान ते आज इतल्यान थंय व्हरतले त्या होळी कडेन. मागीर तेंचे होळीचो कार्यक्रम जातलो, भजन करत ह्या मंदिराक भेट दितात, चवाटा मंदिराक. मागीर चोर म्हणून आमचो पारंपारीक कार्यक्रम आसा, म्हणजे चोर सोदणे. जो गावात परंपरा असली की चोर चोरी करून घेऊन जाय, त्याप्रमाणे जो आमचो चोर म्हणून कार्यक्रम आसा तो 8 नंतरच रात्री चालू असता. मागीर जो आमची वेश आसा मदीं, त्या वेशींतल्यान आमचे रंगबली स्टार्ट जाता. कितें तर त्या वेशी पासून आमचे रंगबली पुरे म्हणत गणपतीचे पूजन ह्या स्टेजवर जाता. पूजन झाले तर थंयसूनच आमचो प्रोग्राम रंगमल्याचो सुरू. मग त्याच्यानंतर उद्या सकाळी पूजा असतली. आमचे जे माऊली देवीचे जे अब्दागीर ध्वज असतात ते पालखी काय सगळ्यात घरात जायना, ताका लागून जे ध्वज अब्दागीर असतात ते सगळ्यांच्या घरोघरी जाऊन पूजन हवन असं सगळं जातं, पूजा वगैरे. मागीर ते सगळे हे करून इथं पूजा सत्यनारायण पूजा असा मुंबई ग्रुप तर्फे तो कार्यक्रम सांजचो मागीर 8-10 वाजल्यान
रंगवाले जो पारंपरिक कार्यक्रम आमचो असता त्याच्यात सगळे जे लेडीज पात्र असते ते सगळे आमचे भुरगेच करता. जो कुणाल म्हणून असा तो पॉवरफुल आमचो ॲक्टर असा. तो केरी सुरला असे बऱ्याच ठिकाणी आम्ही आमचे रंगवाले असतात ते जाऊन येयल्ले असा. त्याच्यामध्ये मी एक पार्टिसिपेट आहे त्या ह्याच्या कार्यक्रमात.